तर सकाळ सकाळी आवरून बॅग वगैरे घेऊन मग पप्पासोबत निघालेलो कुठं तर. आणि विषय असा आहे बघा की आम्ही जाणार होतो जगन्नाथपुरीला आणि त्यासाठी तिकडे बस पण आली. आता बसमुळे चढायचं आणि परत मग आता हे बस सोलापूरपर्यंत घेऊन सोडणार आहे मला. आणि मग या बसमधनं येऊन पोचलो आहे मी सोलापूरमध्ये. आता फायनली सोलापूरमध्ये तर आलो आहे. येतात इथनं म्हणजे ट्रेन पकडायची आणि मग इथनं भुवनेश्वरला जायचं आणि भुवनेश्वरमधनं परत तिकडं आणि एक ट्रेन आहे. मग तिकडची म्हणजे आम्ही ट्रॅव्हल्स केली तिथनं तिकडं जायचं ते तुम्हाला मोर दाखवतोच मी. मग परत जाताना वगैरे असं म्हणजे वाटत डोंगर वगैरे होते. खूपच भारी वाटायला तर बघायला तर एकदम. आणि एक्साइटमेंट तर एवढी वाढलेली की आता जगन्नाथपुरीला चाललो आहे म्हणून मी. आणि जाताना स्टेशन वगैरे असं म्हणजे तिथली सगळी म्हणजे गाव वगैरे बघून खूपच भारी वाटत होतं. एकदम फील वेगळंच येत होतं. आणि त्याच्यातच इकडं ट्रेनमध्ये म्हणजे दीदीनं गाणं वगैरे म्हटली आहे ते पण जरा ऐकून घ्या तुम्ही. तर छोट्या दीदीनं म्हटली म्हणताना आता मोठी दीदी पण इकडं गाणे म्हणायला चालू केले. आता हिची पण थोडं गाणं ऐकून घ्या. आणि तिथनं फायनली आम्ही येऊन पोचले बघा भुवनेश्वरमध्ये. आणि भुवनेश्वरमध्ये या लिफ्टचं खूपच चांगलं म्हणजे उपयोग केला आम्ही. कारण आमच्याकडे सामान वगैरे लय होतं ना त्यामुळं. आणि तिथनं मग ट्रॅव्हल्स पण आली. ते ट्रॅव्हल्समध्ये बसून आम्ही येऊन पोचलेलो जगन्नाथपुरीमध्ये. आणि इथं समोर तुम्हाला दिसत असेल ते जगन्नाथचं मंदिर आहे. तर एकदाच आम्ही येऊन पोचलो आता जगन्नाथच्या मंदिरपाशी. तर आता इथनं मोरची जी जर्नी आहे ते तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. थोडी दाखवणार आहे थोडी नंतर दाखवणार आहे. पण शेवट पण टिकून राहावा कारण खूप मजा आहे मोहरं. अशी 1-2-3 पॉईंटला गेलो आम्ही तिथं ते तुम्हाला दाखवणार आहे. परत ना मोरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. आणि आधी तर इकडे बघून घ्या हे झेंडा आधी कुठं फडकाला आहे बघा. आता परत तुम्हाला इकडे जगन्नाथच्या मंदिरवरचा झेंडा दाखवतो. इथले म्हणजे असं म्हणतात ना इथला हे झेंडा आहे ना वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडकते म्हणून. आता ह्यो झेंडा इकडे फडकालता तर इकडच्या बाजूला फडकाला. जे वारं जिकडं आहे ना त्या जे विरुद्ध बाजूला फडकते म्हणते. तिथनं सगळं तुम्हाला सांगून मग नंतर आता इकडं जेवण वगैरे वाढायचं म्हणजे चालू आहे आमचं. तर एकदम असं मस्तपैकी म्हणजे माणसं जेवायला बसल्या जात आहे तर जेवण वगैरे वाढायचं. आणि परत ना आता निघलोय बघा बाहेर फिरायला. तर हे तर एकदम ब्रिटिशच्या काळातला वाटलं तर मला तर. अशा पद्धतीने जगन्नाथ आहे. तर हिनाला पण ब्लॉगमध्ये घेऊन म्हटलो. तिथनं जे सपनासुद्धा बघत नसेल ना ते आधी बघतो खरी जन्नत आहे बाई इकडची आपल्या. झेंडा पण बघू शकता हे ओरपाट फडकतोय वाऱ्याला. तर अशा पद्धतीने जगन्नाथचं मंदिरसुद्धा येऊ तिथं बघून घ्या तुम्ही. आणि तिथनं मग संध्याकाळी आता कीर्तन होती कारण आम्ही सप्त्यासाठी आलतो इथं. सप्त्या म्हणजे 7 दिवसामध्ये सप्ताह होता त्यासाठी टूर निघलेला आणि त्यासाठी आलतो. आणि आता ते सप्त्याचा पहिला दिवस येऊ. आणि ही मामानं आता ही आरती करून घ्यायला तर हिंची आरती वगैरे पण बघून घ्या तुम्ही. आणि कीर्तन वगैरे करून बाहेर येऊपर्यंत हे काय जम अरे ठोकलाय बघा. म्हातारा होती ते आणि त्याला ठोकलाय कारवाडीवाल्यानं. त्याला काही इतकी माणसं सोडणार नाही बघा. आता असं वाटते काच वगैरे फोडायच्या प्लॅनिंगमध्ये तिने. त्याकडनं पैसे वसूल केल्यापर्यंत काही सोडत नाही तिने. पण दुःख ह्याच्या गोष्टीचं वाटते बाबतीत म्हाताऱ्यात चूक नसताना ठोकले त्याला. काय याला कुठं सुपारी घेऊन आल्यावर त्याला एवढी. तर चाललंय आता आम्ही 1-2-3 पॉईंट आहे तिथली म्हणजे सूर्य मंदिर वगैरे बघायचं त्यासाठी निघलो आता आम्ही. तर इथले हायवेचं सिस्टम बघा एकदम भारी आहे सगळं नजारा. आणि असं एक ट्रॅव्हल्स करतो आम्ही तिथे गेल्यानंतर. आणि सगळे निघलेलो ट्रॅव्हल्समधनं. आणि सुमित महाराजसुद्धा आहे तिकडं. अशा पद्धतीने ट्रॅव्हल्स वगैरे करून निघलेलो आम्ही. परत ना हे जंगल होतं इथे थोडी वाघं होती असं म्हणजे तिथले बोर्डला लावणाऱ्या म्हणजे ह्याच्यावरनं अंदाजावरनं मला वाटतं की ती वाघंसुद्धा होती वाटतं. वाघं काय नसतील पण चित्त वगैरे तर असतीलच नक्की. आणि अशा पद्धतीने एक छोटीशी नदीसुद्धा लागली आम्हाला. नदी की काय म्हणजे वडा आहे हे मला काही खात्री नाही अजून म्हणजे पक्का काय नाही नदी असेल.
आणि तिथनं आम्ही येऊन पोचलो इथे एक बीचवर. इथे एक मस्त असं बीच आहे, म्हणजे बीच म्हणजे नदीच्या समुद्राच्या कडेला, म्हणजे हिच्या बाजूला हे जे तुम्हाला प्लेसेस आले ना, हिच्या मोरच्या बाजूला सुद्धा समुद्र आहे, मध्ये हे असं डोंगर बनवले. आणि इथं थांबण्याचं कारण असं होतं की इथे एक मंदिर आहे महादेवाचं, आणि त्याच महादेवाचं दर्शन घेण्यासाठी थांबलेलो, कारण वाटत सूर्य मंदिरचे जाताना वाटतच आहे ते, त्यामुळे थांबलेलं आहे. आणि आज जायला लागते, बोट काढायला लागते म्हणताना श्रीदानं बाहेरनंच हात जोडला. पण आमचं काय तसं विषय नव्हता, फक्त निवांतपणे घातलं, कम्फर्टेबल जेवण फील केलं. आणि तिथं मग निघलं आम्ही पोरं गाडी करून. तिघं मामासुद्धा होते आमच्यासोबत. तिथनं एकदम मस्त असं निघलो. तर ह्याच्यासोबतच अजून एक विषय सांगायचं म्हणजे तुम्हाला, आम्ही 7 दिवस राहणार आहे, कारण आमची सप्ताह आहे ती 7 दिवसाची आहे. आणि त्याच्यासाठी जर्नी खूपच मोठी आहे माझी, आणि त्यासाठी तुम्ही पण जुळून राहा. कारण कसं आहे की जगन्नाथला जे आपल्या कलियुगचा देव असं म्हणलं जातं, त्यामुळं टिकून राहावं शेवटपर्यंत. खूपच भारी प्लेस आहे सूर्यमंदिरसुद्धा, बघून घ्या तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं. एकदम म्हणजे असे व्हिडिओ वगैरे बघितले असतील, फोटो वगैरे बघितले असतील, पण जसं मी तुम्हाला दाखवणार आहे ना ही ब्लॉगिंग करून, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी चाललोय काय, असं तुम्हाला फील येणार आहे. त्यामुळे कडपर्यंत जुळून राहावा. आणि ह्याच्यात 2 पार्ट केले आहे. तर सूर्यमंदिर फक्त दाखवून तुम्हाला सोडणार, त्यानंतर परत ना जे मोरचे पार्ट करणार आहे ते तुम्ही नक्कीच बघा, कारण तिथली बीचवर जाणार आहे, तिथली जे मंदिर आहे तिथले 1-2-3 पॉईंट आहेत ते सगळे फिरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्यामुळं ह्याची एकच रिक्वेस्ट आहे की तेवढं जाता ते सबस्क्राईब तेवढं करून जावा, कारण कसं आहे की टूरला वगैरे गेलेला असतो किंवा अजून काही विषय आहे ना, ते तुम्हाला आधी पोचावं, कारण म्हणजे आणि त्याच्यासोबतच ते लाईकचं बटन पण दाबून जावा, कारण तेवढं मलासुद्धा आनंद तुम्ही बघितला असेल, मला पण विश्वास होईल. कारण कसं आहे ना, शेवटपर्यंत बघितला असतील तरच लाईक करून जावा, तर करून नका लाईक पण, कारण कसं होते की जेवढे लाईक येतील तेवढे शेवटपर्यंत बघितले असं एक म्हणजे अंदाज होईल माझा. आणि हे मॅप वगैरे सुद्धा आहे, इंडिया मॅप वगैरे मस्त सगळं एकदम आहे. शेवटपर्यंत टिकून राहावा फक्त, एवढंच म्हणणं आहे माझं. अजून तुम्हाला लय दाखवायचं आहे काय, त्यानंतर खूपच छान प्लेस आहे. तर चला मग आता बघूया सूर्यमंदिर कसं आहे ते, कारण एक्साइटमेंट तर खूप वाढल्या, कारण सूर्यमंदिर बघायचं आपल्याला कसं आहे काय आहे ते. पण आज जायच्या अगोदर इकडे तिकीट वगैरे पण काढायला लागतं. तिकीट वगैरे पर माणसाला 30 रुपये तिकीट आहे, त्यामुळे तिकीट वगैरे काढा, मस्तपैकी जायचं. म्हणजे तिकीट वगैरे काढून गेल्यानंतर म्हणजे खूप टाईम मस्त हे सगळं असं हे सगळं. आणि त्यानंतर आता बघाल तर खूप भारी वाटाले, इकडच्या बाजूला दोन्हीकडे ही गार्डन आहे आणि मस्त जागा आहे फोटो वगैरे काढण्यासाठी, तुम्हाला एन्जॉयमेंट करण्यासाठी. एकदम टूरला आला आहे, सगळं तुमचं फिटून जाईल इथंच. मस्त प्लेस आहे. आणि त्याच्यासोबत महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काय सांगू तुम्हाला, की बाहेरच्या बाजूनं जे शिखर एवढं दिसतं आणि त्याचे दरवाजे दिसतं, पण हे विषय आत आल्यानंतर दिसला. त्यामुळं सूर्यमंदिरला आल्यानंतर बाहेरनं बघून जाऊ नका, तिकीट काढायला लागलं तरी पण आत येऊनच जावा नक्की. आणि इथं जे काय आहे विषय ते मला सुद्धा कळेना, एकच मिनिट कोणाचं इच्छा सांगतो तुम्हाला नका, कारण माझ्या जर्नीत तुम्ही जुळला आहे म्हणल्यावर तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार मी. त्यामुळे एवढंच माझं म्हणणं आहे की शेवटपर्यंत टिकून राहा, एवढंच. हे सूर्यमंदिर आहे, आणि जे स्टेट मोर्च्या बाजूला जे आहे ना, हे होम वगैरे जाळत होते तिथं, म्हणजे पहिलेचे जे साधू वगैरे होते ते इथं होम वगैरे जाळत होते. आणि ह्याच्या मोर्च्या बाजूला हे सूर्यमंदिर आहे. आणि हिच्या आत वगैरे खूप भारी आहे, पण आत वगैरे परमिशन नाही जाण्यासाठी, आणि त्यासाठीच. आणि बाहेरनं तुम्ही हाईट बघू शकता का, ते ह्याच्यावरनं अंदाज लावू शकता की म्हणजे कसं, म्हणजे एवढं विचार करा की कसं बांधले असत्या ह्याला. आणि एकदम दगडातनी छान मस्तपैकी कोरले. आणि आत्ता बघितलं तर म्हणजे खूप टेक्नॉलॉजी म्हणून गेल्या, मिशनी वगैरे आहेत, पण त्या काळात त्या मिशन्या नव्हत्या काय नव्हत्या, सगळं हातावर बनवले, तर कसं बनवलं असतं. आत्ता हे सगळं म्हणजे इकडं गार्डन वगैरे खूप मस्त केलं आहे तिने पण, फोटो वगैरे काढण्यासाठी चांगलं प्लेस आहे इकडं. आणि मस्त ते प्लेस आहे सगळं, म्हणजे कसं ओडिसाला आल्यानंतर 2 जागेला फिरून जावं नक्की, एक जगन्नाथपुरी आणि दुसरं म्हणजे सूर्यमंदिर. तुम्ही काही नाही बघितलं का नाही, ही 2 तर बघून जावा नक्की, ही खूप छान प्लेस आहे ती.
त्यानंतर ही एक मूर्ती होती कशाची मला काय मी ओळखली नाही, तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आता इकडं मंदिरचं काम चालू आहे, त्यामुळं हे सगळे साकनाट वगैरे बांधून घेतले ते आतल्या बाजूला काम चालू आहे. तर अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग आपला इथंच थांबवतो, कारण म्हणजे मोरचं ब्लॉग तुम्हाला उद्या दाखवतो, कारण हे तुम्हाला असं सांगत असतो की नाही व्हिडिओ खूपच मोठा होणार, त्यामुळे 7 दिवस एकदम बघण्यापेक्षा पण थोडं थोडं बघूया. आणि व्हिडिओचं दुसरं पार्ट पण लगेचच आणू, कारण तुम्हाला आता 7 डेजची म्हणजे जर्नीमध्ये तुम्हाला पण भाग केलो आहे, त्यामुळं घेऊ नका, लगेचच आणतो आणि त्याला पण लगेचच बघा आणि होता होईल ते व्हिडिओला शेअर करा. हे व्हिडिओला म्हणजे खूप म्हणजे सपोर्ट लागणार. मोरचं व्हिडिओ आणायला मला पण काय हरकत नाही आहे. मोरचं आणि व्हिडिओ ह्याच्यापेक्षा छान आणतो, म्हणजे जगन्नाथपुरीत आम्ही 7 दिवस आहे अजून, त्यामुळे काय हरकत नाही आहे. म्हणजे मस्तपैकी जे आम्ही फिरलो आहे सगळं, म्हणजे तिथं गार्डन वगैरे आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. फक्त तुम्ही ह्या व्हिडिओला प्रेम दाखवा आणि मोरच्या व्हिडिओला येण्यासाठी कमेंट करून सोन असं लिहा, नक्कीच मोरचं व्हिडिओ आणू. आणि हो एवढं सगळं सांगवलं पण सबस्क्राईबरचं बटन दाबून जावा, कारण कसं आहे की मोरचं व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत येऊन पोचेल. आणि ते लाईकचं जो मला विषय सांगितलं ना, ते लाईक तेवढं करून जावा, त्यामुळे मला पण खात्री पटेल की माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यात असतं. त्यामुळे मोरचं व्हिडिओ